हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणजेच घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत बघणार आहोत. काय आहे हा सिद्धांत? व्हॉट इज द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी? लॉ स्टार्ट करण्यापूर्वी आपण थोडक्यात समजून घेऊया व्हॉट इज मीन बाय डिमिनिशिंग. जस्ट अ मिनिट डिअर स्टुडंट. व्हॉट इज मीन बाय डिमिनिशिंग? सो डिमिनिशिंग मीन्स कमी कमी होत जाणे. काय होत जाणे? कमी कमी होत जाणे. दॅट मीन्स डिमिनिशिंग. एखाद्या गोष्टीपासून मिळणारं सॅटिस्फॅक्शन काय होत जाणं? कमी कमी होत जाणं. दॅट मीन्स डिमिनिशिंग. मार्जिनल मीन्स when we increase one more additional unit. Okay, marginal additional unit. Okay, utility, satisfaction. Okay, समाधान किंवा त्याला काय म्हणूया आपण? आनंद. ओके, सो या गोष्टी डिमिनिशिंग कमी कमी होत जाणं, मार्जिनल इन्क्रीज इन वन युनिट, एक युनिटमध्ये वाढ झालं, ॲडिशनल युनिट, युटिलिटी सॅटिस्फॅक्शन समाधान म्हणजेच आनंद. सो लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. जे सॅटिस्फॅक्शन लेवल आहे एक सेम युनिट कन्झ्युम केल्यानंतर ती वाढण्याऐवजी कमी कमी होत जाणं, हे आपण या लॉमध्ये शिकणार आहोत. एक थोडं ग्राफिकल तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, एक प्रेझेंटेशन. डिअर स्टुडंट्स, वेन आय कन्झ्युम फर्स्ट युनिट, मला प्रचंड भूक लागलेली आहे, प्रचंड भूक लागलेली आहे. आणि ही भूक लागलेली असताना माझ्यासमोर एक ॲपल आला. ओके, मी सकाळचं जेवलेलं नव्हतो, दुपार झाली तरी प्रचंड भूक लागली आणि माझ्यासमोर काय आला? एक ॲपल आला. जेव्हा मी फर्स्ट ॲपल कन्झ्युम करेल आणि तेव्हा माझं जर सॅटिस्फॅक्शन असेल ते व्हेरी हाय असेल. आय एम टू मच हॅप्पी. वाव, प्रचंड भूक लागलेली, ते ॲपल आला आहे, आय एम व्हेरी हॅप्पी. आणि वेन आय कन्झ्युम सेकंड युनिट, द लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन गेट डिक्रीजेस. फर्स्ट ॲपल कन्झम्शन केल्यानंतर जेवढं सॅटिस्फॅक्शन होतं ते सेकंड ॲपलला कमी होणार आहे. थर्ड ॲपल नंतर अजून कमी होईल, कमी कमी होत एक वेळ काय होईल? ते 0 होईल आणि फायनली ते निगेटिव्हमध्ये कन्वर्ट होईल. सो हेच आपल्याला या लॉमध्ये डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, गरज वाटेल तिथे स्क्रीनशॉट घ्या आणि नोट्स मात्र नक्की चांगल्या बनवा. चला तर लॉला स्टार्ट करूया आपण. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. या लॉमध्ये जो फर्स्टली आपण बघूया की लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. जस्ट अ मिनिट डिअर स्टुडंट्स. ओके, सो लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी जस्ट आत्ताच बघितलं आपण. डिमिनिशिंग कमी कमी होत जाणं, मार्जिनल युटिलिटी ॲडिशनल सॅटिस्फॅक्शन. तर ॲडिशनल सॅटिस्फॅक्शन काय होत जाणार आहे? कमी कमी होत जाणार आहे. सो हा लॉ काय थोडक्यात डिस्कस करूया आपण. इंट्रोडक्शन बघतोय आपण. सो दिस लॉ वॉज फर्स्टली प्रपोज्ड बाय प्रोफेसर गोसेन. कोणी डिस्कस केला? फर्स्टली प्रोफेसर गोसेन यांनी फर्स्ट टाइम डिस्कस केला, बट वॉज डिस्कस्ड इन डिटेल बाय प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. मात्र त्याचा डिटेल स्टडी जो केलेला आहे तो प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. आणि डिअर स्टुडंट, ऑल जे 12th स्टँडर्ड जे स्टुडंट आहे त्यांनी लक्षात ठेवा, आपल्याला प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल हा व्यक्ती जास्त महत्त्वाचा आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हटलं की. ओके, सो लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी इज अ डिटेल डिस्कस्ड बाय प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. हे लक्षात ठेवायचं आहे. सो प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी त्यांच्या प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या बुकमध्ये याचा डिटेल स्टडी केलेला आहे. सो काय म्हटलेलं आहे? दिस लॉ वॉज फर्स्टली प्रपोज्ड बाय प्रोफेसर गोसेन, बट इट इज डिटेल स्टडी बाय प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल इन हिज बुक प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स इन 1890. 1890ला हा डिस्कस्ड झालेला आहे, डिटेल स्टडी झालेला आहे. प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी हा स्टडी केलेला आहे. The law of diminishing marginal utility, it is a universal character that applicable all over. सर्व ठिकाणी त्याची ॲप्लिकेबिलिटी आहे. काय लॉ आहे? सो हे तुम्हाला इंट्रोडक्शन होतं लॉमध्ये. इथे इंट्रोडक्शनला डिअर स्टुडंट्स आम्हाला ज्यावेळेस लॉ तुम्ही लिहिणार आहात जस्ट इंट्रो घ्यायचा आहे की द लॉ वॉज फर्स्टली इंट्रोड्यूस्ड बाय प्रोफेसर गोसेन, बट इट इज अ डिटेल स्टडीड बाय Professor Alfred Marshall in his book
प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स इन 1890. ओके, हे तुमचं इंट्रोडक्शन झालं. त्यानंतर आपण पुढे जाऊया नेक्स्ट स्लाईडवरती. ओके, सो त्याचा बघा काय आमची लॉ कसा लिहिला पाहिजे. फर्स्ट इंट्रोडक्शन दिलं पाहिजे, जसं आपण लास्ट स्लाईडवरती बघितलं. एकदा इंट्रोडक्शन झालं की आम्ही लॉचा स्टेटमेंट दिला पाहिजे, आमचा ॲन्सर असलं पाहिजे. तुम्हाला एक क्वेश्चन विचारता एक्झाममध्ये, एक्सप्लेन दी लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीज. सो आपलं एक्सप्लेनेशन कसं असलं पाहिजे, इंट्रोडक्शन. सो इंट्रोडक्शनमध्ये 3 महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहे. इट इज फर्स्टली इंट्रोड्यूस्ड बाय गोसेन, details studied by Professor Alfred Marshall in his book Principle of Economics in 1890. This is introduction. Next introduction नंतर आपल्याला घ्यायचं आहे स्टेटमेंट ऑफ लॉ. काय घ्यायचं आहे, स्टेटमेंट ऑफ लॉ. अकॉर्डिंग टू अल्फ्रेड मार्शल, other things remain constant, the additional benefit which a person derived from given increase in stock of things diminishes. काय म्हटलेलं आहे बघा लॉमध्ये, स्टेटमेंट काय सांगतो, अल्फ्रेड मार्शल असं म्हणतो की अदर थिंग्स रिमेन कॉन्स्टंट. इतर परिस्थिती ही काय कॉन्स्टंट आहे, असं आम्ही कन्सिडर करतो. ऑल अदर थिंग रिमेन कॉन्स्टंट, स्थिर आहे. इतर परिस्थिती कशी आहे, स्थिर आहे. आणि त्यावेळी जेव्हा एखाद्या व्यक्तीला ॲडिशनल युनिट्स कन्झम्पशनसाठी दिले जातात, ओके, ॲडिशनल युनिट कन्झम्पशनसाठी दिले जातात, तेव्हा त्याचं सॅटिस्फॅक्शन काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. थोडक्यात आपण बघूया. वेन अदर थिंग्स रिमेन कॉन्स्टंट, ॲडिशनल युनिट इन्क्रीज्ड, दॅट इज सॅटिस्फॅक्शन लेवल डिक्रीज. शॉर्टमध्ये सांगलं, वेन नंबर ऑफ युनिट इज increases, level of satisfaction is decreases. युनिट्स वाढत गेले, सॅटिस्फॅक्शन कमी होत जाणार आहे. सो ते ह्या लॉमध्ये डिस्कस केलेलं आहे. आपण थोडक्यात बघितलं. फर्स्ट आहे, आपण नेक्स्ट स्क्रीनवरती जास्त व्यवस्थित डिस्कस करूया. ओके, जे आपण आत्ताच लॉमध्ये डिस्कस केलं की काय होतं की लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन काय होत जाते, कमी. इन्क्रीज इन नंबर ऑफ युनिट्स, the level of satisfaction, that is level of utility, marginal utility get decreases. आपण थोडक्यात इथे बघूया. बघा, फर्स्ट कॉलममध्ये आपण युनिट ऑफ एक्स घेतलेले आणि सेकंड कॉलममध्ये मार्जिनल युटिलिटी घेतलेली. वेन आय कन्झ्युम फर्स्ट युनिट, द युटिलिटी इज व्हेरी हाय. ओके, वेन आय कन्झ्युम फर्स्ट युनिट, द युटिलिटी इज व्हेरी हाय. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं लॉ सुरू केला तेव्हाच की मला प्रचंड भूक लागलेली आहे आणि मी फर्स्ट ॲपल मला भेटला. यावेळेस माझं सॅटिस्फॅक्शन किती असेल, व्हेरी हाय. भूक लागली होती आणि त्यात मला ॲपल भेटतोय, मला प्रचंड आनंद झाला. सॅटिस्फॅक्शन लेवल इज व्हेरी हाय. बट कंटिन्युअसली वेन आय गेट सेकंड युनिट, ओके, then the satisfaction level get decreases. फर्स्ट युनिटचं कन्झम्पशन झालं, लगेच मला सेकंड युनिट दिला जातोय आणि या सेकंड युनिटपासून मिळणारं सॅटिस्फॅक्शन फर्स्ट युनिटपेक्षा कमी होत आहे. त्याच पद्धतीने लगेच सेकंड युनिटचं कन्झम्पशन झालं, त्याबरोबरच मला थर्ड युनिट दिला. थर्ड युनिटमध्ये अगेन लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन सेकंड युनिटपेक्षा कमी होणार आहे. असं जसजसं मी नंबर ऑफ युनिट्स कन्झम्पशन वाढवत जाईल तसं माझं सॅटिस्फॅक्शन मात्र काय होत जाईल, कमी होत जाईल. आणि एक लेवल अशी येईल की जेव्हा माझं सॅटिस्फॅक्शन काय होईल, 0 होऊन जाईल. ओके, सो सॅटिस्फॅक्शन लेवल 0 होईल. आणि फायनली आफ्टर 0, इफ आय कन्झ्युम 1 more unit, that is unit number 7, then satisfaction converted to dissatisfaction and it is negative. ओके, या निगेटिव्ह लेवलला काय होईल, सॅटिस्फॅक्शन इज कन्वर्टेड इनटू डिससॅटिस्फॅक्शन. एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ आपण हे समजून घेण्यासाठी. असं ॲज्युम करा की तुमची आवडती गोष्ट, आपण एक्झाम्पल घेऊया त्यासाठी की आईस्क्रीम.
एक एक्स व्यक्ती आहे मिस्टर राम, की त्याला आईस्क्रीम प्रचंड आवडते आणि मग तो आईस्क्रीम कंझ्युम करताना जेव्हा फर्स्ट आईस्क्रीम कंझ्युम करतो त्याला प्रचंड आनंद होतो, वाव यार मजा आ गया असतो. त्यानंतर सेकंड आईस्क्रीम दिली जाते. फर्स्ट आईस्क्रीम कंझ्युम केल्यानंतर जो आनंद होता, जे सॅटिस्फॅक्शन होते, जी युटिलिटी होती ती सेकंड आईस्क्रीमला कमी होणार आहे, थर्डला कमी 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 होत जाईल. एक वेळ अशी होईल का तो मिस्टर राम नको प्लीज आता मला नो मोर आईस्क्रीम, मला पुन्हा आईस्क्रीम नको देऊ, आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन डिससॅटिस्फॅक्शनमध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि म्हणून फायनली आपल्याला निगेटिव्ह पॉईंट भेटतो. सो ॲट द टाइम ऑफ फर्स्ट युनिट कन्झम्पशन सॅटिस्फॅक्शन इज व्हेरी हाय. ॲज वी कन्झ्युम more and more units, the satisfaction level get decreases and finally it is become negative. That means satisfaction is converted into dissatisfaction. Okay, here is the table shows that the marginal utility keep on diminishing. What is diminishing? Diminishing कमी होणे. Diminishing म्हणजे काय? कमी कमी होत जाणे. Diminishing the marginal utility keep diminishing, कमी कमी होत जाते with increase in consumption. जसं consumption वाढवत जाल utility कमी कमी होत जाईल. Further it becomes zero. काय होते नंतर ती? Zero and then negative. Finally negative होते. Negative means satisfaction converted into dissatisfaction. Okay. आपण हीच इन्फॉर्मेशन ग्राफिकल प्रेझेंटेशनमध्ये बघूया. ओके, काय बघितलं होतं बघा डिअर स्टुडंट्स आपण इथे, जस्ट अ मिनिट. ओके, आपण बघा इथे वाय ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिसवरती आपण घेतलेला आहे मार्जिनल युटिलिटी, इकडे एक्स ॲक्सिस आहे आणि एक्स ॲक्सिसवरती घेतलेले नंबर ऑफ युनिट्स. ओके, जसं आपण चार्टमध्ये बघितलं, स्केड्यूलमध्ये बघितलं, वेन आय कन्झ्युम फर्स्ट युनिट द लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन इज येस इट्स व्हेरी हाय. सो लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन इज व्हेरी हाय, दॅट इज अ 10. 10 मीन्स हाय सॅटिस्फॅक्शन. ओके, हाय सॅटिस्फॅक्शन. देन वेन आय कन्झ्युम सेकंड युनिट the level of satisfaction is decreases to the 8. सेकंड युनिटला किती होणार आहे? 8. अगेन आय कन्झ्युम वन मोर युनिट, द लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन अगेन डिक्रीजेस. वन मोर युनिट डिक्रीजेस, वन मोर युनिट डिक्रीजेस. ॲज नंबर ऑफ युनिट इन्क्रीजेस, नंबर ऑफ युनिट मी वाढवत जातोय, द लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन गेट डिक्रीजेस. युनिट्स वाढले की सॅटिस्फॅक्शन म्हणजेच युटिलिटी, जिथे जिथे मी सॅटिस्फॅक्शन म्हणतोय तुम्हाला समजण्यासाठी बोलतो, दॅट मीन्स युटिलिटी गेट डिक्रीजेस. ओके, while I consume sixth unit the level of satisfaction become 0 and one more consumption after 0 it's create negativity and negativity means satisfaction to dissatisfaction. Okay, so satisfaction is converted to dissatisfaction at a negative level. Thank you dear students. So हे लक्षात ठेवायचं आहे. इथे आम्हाला समराइज करतो इन्फॉर्मेशन थोडक्यात. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. ह्या डिमिनिशिंग मीन्स एखाद्या गोष्टीपासून मिळणारं सॅटिस्फॅक्शन लेवल काय होत जाणार आहे? कमी कमी होत जाणार आहे. शॉर्टमध्ये आपण समराइज करूया. दिस लॉ वॉज फर्स्टली इंट्रोड्यूस्ड बाय प्रोफेसर गोसेन बट it is a detailed study by Alfred Marshall. So law of diminishing marginal utility is given by Professor Alfred Marshall in his book Principle of Economics. Okay, in 1890. This is our introduction. Then what is the statement? All other things remain constant. When number of unit consumption is increases, the level of utility, that is marginal utility, get decreases. Number of unit consumption increases, marginal utility
decreases, and finally it becomes 0 and negative. When there is a negative marginal utility, it says that satisfaction is converted to dissatisfaction. Thank you, dear students.